ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची मागणी करत मुंबई गाठणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये आता आपण आहोत। आपण जर पाहिलं तर या शेतकऱ्याला सहदेव होनाळे असं त्यांचं नाव आहे। त्यांच्या शेतीचा हा परिसर आहे, आपण पाहू शकतो। या परिसराला आज जर पाहिलं आपण तर महसूल आणि पोलीस प्रशासन जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेलं आहे। आणि सहदेव होनाळे यांनी जी काही मुदत दिली होती सरकारला कर्जमुक्तीसाठीची, ती मुदतीमध्ये कर्जमुक्ती झाली नसल्यामुळे त्यांनी आज वेगवेगळी 2-3 आंदोलनं केलेली आहेत। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूरमध्ये त्यांचं नेटिव्ह प्लेस आहे, अहमदपूरमध्ये धानोरा। आणि आपण जर पाहिलं तर दंडवत घेत प्रचंड पाटीपासून ते रोकडेश्वर देवस्थानपर्यंत ते दंडवत घालत गेले आहेत। आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्या शेतामध्ये मुंडन आंदोलन देखील केलेले आहे। ते गावकरी जे आहेत ते सगळे आपल्या सोबत आहेत, त्यांच्यासोबत जे आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आणि मला सांगा, आता तुम्ही मुंडन आंदोलन केलेलं आहे, त्याचबरोबर दंडवत आंदोलन केलेलं आहे, तुम्ही मुंबईपर्यंत पण पायी चालत गेलेला होता। तुमच्या आंदोलनाचं सत्र जे आहे ते सुरूच आहे। काय मागणी आहे सरकारकडे नेमकी? मी 4 जुलैला मुंबईकडे विधान भवनावर चालत गेलो होतो। मी पहिली मागणी ठेवली होती किंवा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा. कारण सरकारनं म्हणजे सत्तेमध्ये येण्यापूर्वी याच पक्षाच्या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं होतं, की आम्ही तुमची कर्जमुक्ती करू. 7/12 कोरा-कोरा करू. पण ते अद्याप केलं नाही. त्याच्यानंतर मी सांगितलं दुसरी मागणी केली होती भावांतर योजना. ती पण त्यांनी सांगितलं होतं, की आम्ही भावांतर योजना आणू. त्याच्यानंतर आम्हाला शेतकऱ्याला गेल्या वर्षी यांनी 2024मध्ये नाफेडकडे सोयाबीन ऑनलाईन करायला सांगितलं. आम्ही ऑनलाईन केलं, पण 10 ते 11% फक्त खरेदी झाली. बाकी आम्हाला मेसेज बी आले नाहीत आणि आम्हाला खरेदीला बोलवलं सुद्धा नाही. अशा शेतकऱ्याला फरकाची रक्कम द्यावी. त्याच्यानंतर MRGSची कामं, रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्याला गायगोटी, विहिरी अशी कामं करायला लावली, शेतरस्ते करायला लावली. पण 2023 पासून निधी त्यांनी दिला नव्हता. म्हणजे रोजगाराचे पैसे आठवड्यात किंवा 15 दिवसात पडायला पाहिजे होते, पण 1-1 वर्ष पैसे पडले नाहीत. आणि 2023 पासून कुशलचा निधी त्यांनी दिला नाही. म्हणून या विविध मागण्या घेऊन मी मुंबईकडे गेलो होतो। या मागण्या घेऊन जात असताना वाटेतील शेतकरी नेत्यासोबत त्याच्यासोबत चर्चा झाली सगळ्या, आणि माझ्या गोष्टी काही लक्षात आल्या, की बाबा आपलं खरं मरण जे आहे ते खरं मरण महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची मुलं आणि शेतकरी, आता शेतकऱ्याबरोबर आता त्यांची मुलं सुद्धा आत्महत्या करायला, पण ते मुलं यामध्ये घेतली जात नाहीत, की शेतकऱ्याची फक्त त्याच्या नावावर 7/12 आहे का तो शेतकरी, पण त्याच्या मुलांनी आत्महत्या केली। म्हणून माझी पहिली मागणी आता आहे, की बाबा शेतकरी आत्महत्या किंवा शेतकरी पुत्राची आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती घोषित केली। कारण तुम्ही बघितलं तर आपल्याकडे कोरोना आला, कोरोनामध्ये किती माणसं मारली गेली। शेतकरी म्हणजे शासकीय आकड्यानुसार 5 लाख लोक मारले, म्हणजे कोरोनामुळे मेलीत। पण गेल्या तुम्ही 4-5 वर्षाचा जर आकडा शेतकऱ्याचा आणि शेतकरी पुत्राचा जर काढला तर 10 ते 15 लाखाच्या पुढे तो आकडा गेलेला आहे। ही शासकीय माहिती आहे। मुंडन आंदोलनामागची काय भूमिका आहे? ह्या मुंडन आंदोलनाच्या मागली एकच भूमिका आहे, की मी 500 किलोमीटर पायी चालत गेलो। कारण की आपण म्हणतो, की सरकार मायबाप आहे। सरकार माप आपल्या याची दखल घेते। माझ्या पायाला फोडे आले तर इथं माझी आई धडधडा रडत होती, म्हणजे माय होती। तसंच आपलं सरकार सुद्धा या शेतकऱ्याची दखल घेईल म्हणून 500 किलोमीटर चालत गेलो, पण या सरकार मायबापनं दखल घेतली नाही। म्हणून मी आज सरकार मायबाप मेलं म्हणून मी मुंडन केलेलं आहे। महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।